हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी पटकन तयार होणारी कारल्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी येथे मी 3 कारले घेतलेली आहे, तसेच एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे। सुरुवातीला ही कारले मी चिरून घेते आणि हे पांढरे तीळ भाजून घेते। अशा प्रकारे मी ही कारले चिरून घेतलेली आहे। यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ छान कारल्याला लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे असेच 10 मिनिट राहू द्यायचे। 10 मिनिट झालेले आहे। कारल्याला छान पाणी सुटलेलं आहे। हे अशा तऱ्हेने कारल्याचे पाणी काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी कारल्याचं मिठाचं पाणी काढून घेतलेलं आहे। नंतर ही कोमट पाण्याने छान कारले धुवून घ्यायची। ही कारले मी गरम पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या कारल्याचा कडूपणा कमी झालेला आहे। भाजी बनवण्यासाठी येथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तसेच पांढरे तीळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। लसूण अद्रकाची पेस्ट, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे। तेल छान गरम झालेलं आहे। एक छोटा चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे। तर कांदा, हिरवी मिरची छान तेलामध्ये झालेला आहे। लसूण अद्रकाची पेस्ट छान परतून घ्यायची। येथे मसाल्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे। तर यामध्ये हा सर्व मसाला टाकून घ्यायचा। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। मसाला छान झालेला आहे। नंतर यामध्ये कारले टाकून घ्यायचे। कारले छान तेलामध्ये परतून घ्यायचे। या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। ही भाजी अशी झाकून ठेवून यावर पाणी टाकायचे, जेणेकरून यामधील भाजी छान शिजल्या जाईल। ही भाजी 5-6 मिनिट अशी शिजू द्यायची। 5-6 मिनिट झालेले आहे। झाकण काढून घेऊ। भाजी छान शिजलेली आहे। तर यामध्ये तिळाचा कूट टाकून घेऊ। कोथिंबीर हे छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 1 मिनिट अशी शिजू द्यायची। तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे। अशी ही खमंग कारल्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी खूप टेस्टी लागते। ही तिळाचा कूट टाकून केलेली कारल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशी ही तिळाचा कूट टाकून केलेली कारल्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।